श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर चला, आज एक नवीन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन म्हणजे तो जुनाच आहे, आत्ताचा नाही आहे तो. 2014चा अनुभव आहे तो. माझ्या भावाविषयी आहे. तो 12वीला होता. त्याचे 12वीचे एक्झाम चालू होणार होते. 15-1 दिवसापूर्वीची गोष्ट. आणि तर त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता निफाडला. तो भाजीला घ्यायला चालला होता. कुंदेवाडीला माझे वडील ते राहायचे आणि कुंदेवाडीवरनं निफाड गावामध्ये भाजीपाला भरायचा. शुक्रवारच्या दिवशी बाजाराचा दिवस आहे आणि तो संध्याकाळचे 6 वाजेला गाडीवरती भाजीपाला घ्यायला चालला होता. आणि मी हर्सूलला होती. त्र्यंबकेश्वरमधला हर्सूल, तिथं आम्ही होतो. माझी मुलगी वर्षाची झाली होती. वर्ष होऊन तिला ऑक्टोबरला वर्ष झालेला आणि डिसेंबरमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आपले 14 महिने तिला झाले होते. थंडीचे दिवस होते आणि भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे इतका भयानक होता का ज्या ज्या आजीला उडवलं होतं तर ती जागेवरच गेलेली होती. आणि ती कारने समोरून जसं तिकडं उडवलं त्या आजीला, तर ती डायरेक्ट माझ्या भावाच्या गाडीवरती पडली. आणि त्या गाडीवर इतकी स्पीडने ती पडली मोटरसायकलवरती का तो ब्रिजच्या खाली जाता जाता तो वाचला. आणि त्याच्या इथं डोक्याला एका साईडला भयानक त्याला मार लागला. तर तो जागेवरच तिथे म्हणजे त्याची खूप सिरियस होता तो. आणि 10-15 मिनटाचा खेळ असेल तो फक्त. आणि ती गुजरातची गाडी होती. ती गाडी निघून गेली भरधावामध्ये. तर मग तिथनं कुणीतरी सांगितलं, म्हणजे कसं थोडंसं कुंदेवाडीचं माझे वडील तिथं जॉबला असल्यामुळं वायरमॅन खात्यामध्ये रेल्वे, तर तिथे माहीत झालं म्हणजे बाजार दिवशी लोक येतं जातात. तर म्हणे हा तर माझ्या काकांचा मुलगा आहे आणि माझी बहिणीचे मिस्टर माझ्या पाठचीचे 3 नंबरचीचे. तर मग त्यांनाही कोणतरी सांगितलं आणि तिचाही एक दीर होता त्याच्या मागं बसलेला. तर दोघं, त्याला थोडं लागलं होतं पण माझ्या भावाला जास्त लागलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्याला तो तिथंच पडून होता. ॲम्ब्युलन्स आली. काही 10 मिनटं लागतात निफाडवरनं कुंदेवाडीला यायला. ॲम्ब्युलन्स आली. त्या आजीला टाकलं पहिले, ती एक्सपायर झाली होती तिथं. आणि माझ्या भावाला ते म्हणजे एकाच ॲम्ब्युलन्समध्ये दोघांनाही टाकलं. माझे वडील इकडं लगेच 5 मिनिटं तिथे गेले. मी करता 10-1 मिनिटाचा खेळतो. वडील तिथं पोचले. माझ्या बहिणीचे मिस्टर तिथं पोचले आणि दोघं ॲम्ब्युलन्समध्ये त्याला उचललं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावरती माझ्या वडिलांनी माझ्या मिस्टरांना फोन केला का म्हणे पप्पूचं असं असं झालं आहे, तर तुम्ही पटकन तिकडनं निघावं. मी त्याला नाशिकला हलवत आहे. कारण बघा ते आणि त्याच दिवशी शुक्रवारचा दिवस होता. माझे मिस्टर बोलले की तुला माहेरी जायचं असेल तर तुला मी आज घेऊन चालतो. तू शुक्रवार, शनिवार आणि आपण रविवारी रिटर्न येऊ. म्हटलं नाही, आज कशाला, आपण शनिवारी जाऊ. तर मग ते असंच आमचं हाणे करतं 6:30 वाजले. आणि बरोबर 6:30 वाजता फोन आला माझ्या वडिलांच्या मिस्टरांना. पण मिस्टरांनी मला लगेच खरं सांगितलं की तुझ्या भावाचं असं झालं आहे आणि तो जास्त सिरियस आहे, त्याला नाशिकला आणू राहिलेत बुवा. तर मग चल म्हणे आपण गाडीवर मुलीला घेऊन जाऊ. तर म्हटलं जास्त सिरियस आहे म्हणजे? म्हटलं त्याला काही होणार नाही म्हटलं. तर म्हणे अगं हो बाई, तू माझा ऐक, पटकन चल म्हणे. तुझे वडील तिथे एकटेच आहेत, तर ते तुझं मेवणं आहे ते पण खूप घाबरले आहेत. मग असं करत करत म्हटलं नाही, मुलगी छोटी आहे म्हटलं, त्याला तर काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. माझा विश्वास होता माझ्या माऊलीवरती. मी त्यांच्याशी बोलता आणि मी स्वामींची माझ्याकडे पोथी आहे. मी तुम्हाला 1 मिनिटात दाखवते ती कोणती पोथी आहे ती. तर हे बघा, ही स्वामींची पोथी आहे. आता फाटलेली आहे कारण हर्सूल होतं तेव्हा देवारा आमचा खाली होता आणि माझी मुलगी छोटी असल्यामुळं स्वामींचं जे पुढचं जे कवर होतं त्याची ती पा घ्यायची, स्वामींची इथे पा घ्यायची त्या पहिल्या कवरची आणि खेळायची स्वामींच्या या पोथीबरोबरती. तर तिला मी किती वेळा ओरडले पण ती बोलायची, माऊलीशी संवाद साधायची. आता ते पहिलं कवर तिने ते फाटल्यानंतर ते थोडं तिने हे करून तिने खाऊन टाकलेलं आहे. अशी हसायची गोष्ट आहे ती.
आणि ही जी पोथी आहे तर ह्या पोथीचा मी संकटकालीन पोथी नाही, ही गोगावले मठातली. हे जर तुम्ही जर 3 वेळा जर वाचले तर कितीही मोठं संकट असू दे, मरणाच्या दारात माणूस असू दे, तर ते कितीही सिरियस असू दे, तर त्या माणसाचा खरं जीव वाचतो. मला आलेला अनुभव आहे आणि हा सत्य अनुभव आहे. तर ही पोथी मी 3 वेळेस वाचली निघूपर्यंत. आणि मला विश्वास होता की माझी माऊली काही होऊन देणार नाही, त्याच्या केसालाही धक्का लावणार नाही. त्याला इतका जबर डोक्याला मार लागलेला होता, भयानक परिस्थिती होते त्याच्यावाली. आणि आम्हाला जाता जाता हर्सुलवरनं मग 8:30 वाजले होते. आणि ही माऊलीची पोथी मी बरोबरच घेऊन गेलेली होती. आणि मी अशी माझ्या हृदयाशी लावून ठेवली होती का माणूस घाबरतो, थोडं तरी घाबरतं. आणि एकूण एक होता तो, आणि जास्तच मला भीती वाटलेली होती. मी म्हटलं, माऊली काही करा, त्याला लंगडं करा, तुम्ही पांगळं करा, पण त्याला तुम्ही जीवानीशी त्याला नेऊ नका. मी अशी माऊलीला बोलत होती. आणि गेलो हॉस्पिटलला गेलो तर अक्षरशः डोक्याला मार त्याच्या लागला होता. तर त्याचं डोकं इतकं सारं असं मोठं दिसत होतं. त्याला MRI CT स्कॅन करायला नेलं होतं तोपर्यंत. आणि तिकडनं त्याला आणलं. मग डॉक्टर बोलले रिपोर्ट इथलेच म्हणे लगेच. तोपर्यंत तुम्ही जर रिपोर्टमध्ये काही जर आलं, समजा रक्त काही त्याचं बाहेर आलं नाही, मग ते समजा इथं जो गोठला गेला असेल कुठं मेंदूच्या साईडला भेटला, तर आपण त्याचं लगेच ऑपरेशन करावं लागेल. आणि माझ्या वडिलांच्या खिशात फक्त 500 रुपये होते. म्हणजे कोणत्याच बापाला माहीत नसतं का आपल्या मुलाची कंडिशन अशी आहे ना, आपण पैसे घेऊन पळावं म्हणून. माझे वडील माझ्या मिस्टरांना फक्त एवढंच म्हणत होते की जावई तुम्ही काही करा, पण माझ्या मुलाला केसांनाही धक्का तुम्ही लावून देऊ नका. रडत होते माझे वडील. कधीच रडत म्हणजे कधीच रडते नाही ते. आजपर्यंत आम्ही त्यांना कधीच रडताना पाहिलं नाही. आमचे स्वतःचे आजोबा वारले तरी, वडिलांचे वडील वारले तरी त्यांना रडायला येत नव्हतं, कारण ते घरात सगळ्यात मोठे आहे. आणि ते म्हणतात मी रडलो तर माझ्या मागे एवढी पर्जा आहे, मीच खचतो, त्या पर्जाने काय करायचं. तर पण स्वतःच्या मुलावर जेव्हा बिततं तर माझे वडील पूर्ण खचून गेलेले आणि रडत होते. माझी मुलगी छोटी होती, 14 महिन्याची, तिला छातीशी पकडून खूप रडत होते. आणि मग मग त्याच्यानंतर माऊलीला मी म्हटलं तिथं हॉस्पिटलमध्ये, म्हटलं माऊली काहीही बी होऊ द्या, पण माझ्या भावाला शुद्धीवर तुम्ही आणा. डॉक्टरनी सांगितलं 24 तासात जो शुद्धीवर जर आला तर तो म्हणजे त्याला जास्त जीवाला धोका राहणार नाही. आणि 24 तास कसले हो, तो म्हणजे 7:30 वाजेपर्यंत नाशिकला आला होता. ॲम्ब्युलन्स पास असते, त्याची प्रोसेस करता करता MRI करता CT स्कॅन करता त्याला बरोबर 10 वाजता त्याला म्हणजे तिथं मेन त्याची ट्रीटमेंट त्याची चालू झाली. ट्रीटमेंट लगेच चालू होती, पण इकडं तिकडं पळता पळता थोडा उशीर झाला होता. आणि ICUमध्ये त्याला टाकलं होतं. तर ICUमधला पेशंट तुम्हाला माहीत, ज्याच्या घरामध्ये अशी घटना झाली त्याला माहीत राहतं ICU म्हणजे काय असतं, भयानक असते. आणि पहिल्यांदा आपली जवळची व्यक्ती ICUमध्ये गेली आहे. इतके मी तर जेव्हा त्या ICU रूममध्ये तो म्हणायचा अक्काला बोलवा, अक्काला बोलवा. आणि मग आईला बोलवा, अक्काला बोलवा, दादांना बोलवा, असा तो ओरडायचा त्याच्या भ्रमामध्ये. आणि तो शुद्धीवर तो लगेच आला होता. माऊलीने जास्त परीक्षा बघितली नाही. आणि तो त्या झटक्यामध्ये तो इतका पूर्ण बेड हलवायचा, एकदम त्याला असे वेगळाच तो करायचा. डॉक्टर म्हणले तर काही नाही म्हणे, तो बडबड करतो त्याला करू द्या, पण मेन तुमचं पेशंट शुद्धीवर आलं आहे, फक्त राहिले रिपोर्टची गोष्ट. मग समजा रक्ताचं गोठला असेल तर आपल्याला तात्काळ ऑपरेशन करावं लागेल. मग पैशांची ॲडजस्टमेंट झाली होती, कारण आमच्या गावाला आमचं घर चालू होतं, त्यासाठी आम्ही लोन काढलं होतं. तर बॅगेमध्ये असे 1.5 लाख रुपये आम्ही घेऊन गावालाच, म्हणजे माहेरवरून गावाला जायचं होतं, तर ते 1.5 लाख बॅगीमध्ये होते आमचे, 1.5 ते 2.25 लाख रुपये. आणि मग मिस्टरांनी अशीच बॅग माझ्या वडिलांच्या हातात दिली, म्हणे मामा हे पैसे घ्या आणि तुम्ही काही घाबरू नका, माऊली आहे ते सगळं बघून घेतील. आम्ही असं दोघं माझ्या वडिलांना सांगत होतं. आणि मी तर म्हणजे असा मोठा श्वास सोडला होता की पोरगं शुद्धीवर आले, बस याच्या पुढं पोराला काही होणार नाही. 12वीलाच होतं, लहान होतं. आणि एकुलता एक भाऊ म्हटल्यावर कोणत्याच काही बहिणीला असं वाटतं का आपल्या भावाचं असावं म्हणून. तर मला विश्वास होता की माऊली माझ्या भावाला काही करणार नाही. ही माऊली ना काय म्हणता आपण, जगात लई भारी आहे. माणसाला काही नसलं तरी चालेल जीवनात, पण एक गुरु असा हवा की त्या गुरुने प्रत्येक गोष्ट आपल्याला तारलं पाहिजे. तुमची सेवा तुम्ही अशी ठेवा, सेवा तुम्ही अशी करा की मी करते, मी करतोय असं न करता माऊली तुमच्याकडून करून घेत आहे.
तुम्ही म्हणायचंच नाही का मी ही सेवा करतो, तू ती सेवा करते, मी ही सेवा करते, ती सेवा करते, असं म्हणायचं नाही. आपल्या माऊलीला ती आवडत नाही. माऊली म्हणतात तुम्ही सेवा करता का, माझे उपकार करता का? तुमच्यासाठीच तुम्ही सेवा करता ना. मग तुम्ही लोकांना कधीच बोलून दाखवायचं नाही आहे. जगाने तुम्हाला म्हणू द्या, लाख म्हणू द्या की तू माऊलीचं खूप करते, तुम्ही माऊलीचं खूप करता, पण तुम्ही स्वतः कधी म्हणायचं नाही आहे का मी माऊलीचं खूप करतो. तर असं ह्या माऊलीने 15 दिवस माझा भाऊ ICUमध्ये होता आणि ह्या माऊलीने माझ्या भावाला ICUतनं बाहेर काढून जनरल वॉर्डला टाकला. पैसे तर खूपच लागले आणि आणि माझ्या भावाचा जीव वाचून गेला. पैसे म्हणतात ना, पैसे कमावता येतात पण माणूस गेलेला कधीच कमावता येत नाही. माऊलीने संकटातून बाहेर काढलं. तर तेव्हा माझ्या वडिलांनाही तेव्हाही विश्वास बसला, माझ्या आईलाही विश्वास बसला की आहेत माऊली संकटातनं आपल्याला बाहेर काढतात. तर विश्वास माणसाचा खूप मोलाचा आहे. विश्वास तुमचा डगमगू द्यायचा नाही. आत्ता ही माझी पोती थोडीशी म्हणजे बरीचशी आता खूप जुनी झाली आहे. 2011पासून आहे. तिथं हे मुलं हात लावतात, त्याची पाय घेतात, ह्या माऊलीची माझ्या जवळ घेतात आणि थोडं जरी आपण करतो तर आपले संस्कार आपल्या मुलांवर होतात. माझं काही दुखलं, कुणाचं काही दुखलं, ते छोटे छोटे माझे मुलं आहेत, जास्त काही मोठे नाही. मुलगी 4थीला आहे आणि मुलगा आता माझा 4 वर्षाचा झालेला आहे. ही पोती ते जवळ घेऊन झोपतात माऊलीची, अशी छातीवर घेऊन झोपतात. माऊली 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 फक्त एवढंच बोलतात, मला बरं करा, मला बरं करा. इतके बोलतात ते गोड ना की म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा माऊली दिसते. तर अशी आहे ही स्वामी माऊली आणि अशी ही गोगवले मठातली ही पोती आहे. माझ्यासाठी काय मी जे लोक म्हणतात माझ्याकडे एवढं सोनं आहे, एवढं नाणं आहे, पण माझ्याकडे ही पोती आहे. हे माझ्यासाठी सोन्या नाण्या हिऱ्या मोत्यापेक्षाही खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या पोतीवरच माझं जीवन सगळं सुखमय झालेलं आहे. आणि एका ताईने मला कमेंट केली आहे की तुम्ही कोणतं पारायण करता, तर ते पारायणाचं मी उद्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, मी कोणतं पारायण करते. आणि छोटीशी ही संकटकालीन पोती आहे. तर ही पोती तुम्ही जर कोणी पुण्यामध्ये जर माझा व्हिडिओ बघत असाल तर गोगवले मठामध्ये जा, ही पोती तुम्हाला नक्कीच मिळेल. याच्यामध्ये सगळं आहे. तर तुम्ही हे आपल्याला म्हणजे एखाद्या संकटात आपण जास्त वेळ जर सेवा करू शकत नसेल तर ही पोती छोटी आहे पण खूप प्रभावशाली आहे. तर ही पोती घ्या, ही पोती वाचा आणि असेच स्वामी सेवेत तुम्ही या, स्वामींची सेवा करा. बस इतकंच म्हणू शकते मी आणि आणखी काही जास्त तुम्हाला सांगत नाही. जशी माऊली मला सांगतील तसे मी तुम्हाला अनुभव माझे नक्कीच सांगेल. तर ऐकत राहा माझे अनुभव आणि असंच छान छान मला तुम्ही सपोर्ट करा. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. लवकरच भेटूया एका नवीन अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज की जय.